सुरुवातीलाच बातमी आहे, राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांना ओरबाडलेले आहेत आणि त्या संदर्भातले आहे नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या भादवन गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावात घर नाही, शेती नाही, तरीही पश्चिम बंगालच्या भामट्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचा पैसा परप्रांतीयांनी लुटला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। परप्रांतीयांनी नेमका किती लाभ लाटलाय बघूयात। परराज्यातून सायबर कॅफेमधून नोंदणी करून हप्ता लाटलाय। पीएम किसान योजनेचे 3,62,000 रुपये लाटण्यात आलेले आहेत। ॲग्रीस्टॅग कार्डच्या पडताळणीवेळी हा प्रकार समोर आला। बँक खात्यावरून सर्व बोगस लाभार्थी पश्चिम बंगालचे असल्याचं समोर आलं। राज्यातील पीएम किसान योजनेचा पैसा 181 जणांनी लुटला असल्याचं बघायला मिळत आहे। केवायसी सक्तीची केल्यानं बोगस लाभार्थ्यांचा लाभ मात्र बंद होणार आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांच्या पैशांवरती डल्ला मारणाऱ्या परप्रांतीयांचा कारनामा कसा उघड झाला त्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणेंनी केली, पाहूयात। गावात घर नाही, शेती नाही, तरी देखील परराज्यातील 181 बोगस लाभार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या एका गावामधून पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊयात। हा विषय तसा येत नाही, परंतु आता ॲग्रीस्टॅगची जी नोंदणी चालू आहे तर यामध्ये पीएम किसानचे जे शेतकरी आहेत त्यांना जो OTP जातो तो OTP जे काही नोंदणी झालेले शेतकरी त्यांना लगेच गेल्यामुळे त्यांची नोंदणी लवकर होईल आणि ॲग्रीस्टॅगचं उद्दिष्ट लवकर पूर्तता होईल, म्हणून आपण पीएम किसानच्या याद्या या CSC सेंटरवाल्यांकडे दिल्या होत्या की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना बोलवून ॲग्रीस्टॅगची नोंदणी जर लवकर झाली तर आपला जिल्हा हा त्याप्रमाणे अग्रेसर राहील। आणि त्या पद्धतीने जेव्हा ह्या याद्या आपण दिल्या तर त्यावेळेस ती नावं आढळली की याच्यामध्ये भादवन गावातील 181 लोक हे त्या गावातील रहिवासी नसताना त्यांची पीएम किसानमध्ये नोंदणी झाली असं आढळलेलं आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांसाठीचे पैसे परप्रांतीयांनी लाटल्याचं उघड झालं, त्यामुळे या घोटाळ्यावर साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेत, तेही आपण बघूयात। गावात शेतजमीन नसताना परप्रांतीय लाभार्थी पीएम किसान योजनेचे लाभार्थी कसे झाले? अनुवारा हे शेतकऱ्यांचं नाव कसं असू शकतं, हे सवाल सामचे। ऑनलाईन नोंदणीनंतर कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन का केलेलं नाही? व्हेरिफिकेशन शिवाय बोगस लाभार्थ्यांच्या नावानं बँक खात्यात पैसे कसे पाठवले हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। बोगस लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार का हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। तर बोगस लाभार्थ्यांचा पत्ता आणि फोन नंबरच्या त्रुटींना जबाबदार कोण?